21 अध्याय. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेविल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता, ऐसे म्हणा माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मात्र चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहर अवसरी चित्त करुणी एकाग्रे निमग्न झाले निज रूपे. षट चक्राते भेदून ब्रह्मारंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिता न जाय. अक्कल कोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींचे अनंत लीला, जना सन्मार्ग दावेला. उद्धारिले जड मुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरे जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे. व्रात बळवंत पार्वती सुतन, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाळी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाता ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करती. धिवसा उपजली चित्ते, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगित असे, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यावहारिक भाषा. कित्येक अध्याय लहानसा, अबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धिर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, ते कथन 2 अध्याय. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीच महिमा वर्णिला 3 अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले होते 2 संन्यासी गल, तेची वृत्त सकल 4थ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याशी, त्याने नवया स्वामीसी. पाठविले कारभारासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुभुव ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जळली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मा संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10म अध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या मागे निरोपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बासप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू. तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वंद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. बंधूंनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी निधला हा वर, जो भावील वाचील हे चरित्र, त्याचे आयुरारोग्य अपार, संतती संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसु सरस्वती. भवसागर तरुणीयंती, मोक्षपद मिळवतया. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो, तर श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचला, जीही प्रसिद्धीस आला. त्यासी रक्षावया दयाळा, कृपा घ्रना समर्था. मी केवळ मंदमती, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद गेला दयाळू. दोन्ही कर जोडणी, आता हिची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आश उत्तरे, वाचावे ऐकावी आदरे. उबंग मानावा चतुरे. श्री स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंद. वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंद कदा. अनामातीता अभेदा, अरिमर्दना सर्वेशा. विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा. भवपाशा सोडवी. जय जयाजी
कमलासना कमलावरा कमलनयना विधिदाता कमलवदना हृदय कमली वसावे. मच्छ कुर्म वराह जाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध लंकेतू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर मा करुणी आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपालक करावा बा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण वस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. ओम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.